तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावध व्हा, कारण नुकताच एका सेबी रजिस्टर्ड कंपनीने तब्बल 266 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे। ही कंपनी कोणती, घोटाळा काय आणि कसा केला, संपूर्ण स्टोरी सांगतो, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर ही कंपनी आहे LFS ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड। ही कंपनी सेबी रजिस्टर्ड आहे, यामुळे या अधिकृत कंपनीच्या नावाचा गैरवापर करत स्कॅमर्सनी LFS ब्रोकिंग अँड PMS सर्व्हिसेस नावाची एक जुळी बनावट कंपनी उघडली। विशेष म्हणजे स्कॅमर्स हे या कंपनीचे मालकच होते। त्यांनी लोकांना जास्त रिटर्न्स देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे काढले। सेबी रजिस्टर्ड कंपनी म्हणून लोकांनी यात गुंतवणूक देखील केली, पण लोकांना त्यांचा पैसा सुरक्षित आहे असं दाखवून तो सर्व पैसा या बनावट कंपनीत वळवला जात होता। या पैशातून त्यांनी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, अनेक फ्लॅट्स आणि इतकंच नाही तर थेट दुबईतील ईगल हाइट्स मध्येही मालमत्ता खरेदी केली। ईडीने केलेल्या कारवाईत आतापर्यंत हा 266 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे। ईडीने 11 बँक खाती आणि 63 प्रॉपर्टी जप्त केल्या आहेत। यातील मास्टरमाइंड सह तिघांनाही अटक केली आहे। पण कंपनी सेबी रजिस्टर्ड असेल तरीही संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका। आणि अशी महत्त्वाची माहिती वेळेत मिळावी यासाठी पैसा पाणीला फॉलो करा।